कोणत्या गोष्टींचा विचार करताय, कोणती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये यावी असं तुम्हाला वाटतंय. आजचा हा खास मेसेज त्याच्यासाठी राहणार आहे की माझे व्ह्यूवर्स आहेत तर ते काय विचार करतात, की कोणती गोष्ट त्यांच्या लाईफमध्ये यावी आणि सगळ्या गोष्टी छान व्हाव्या, सगळ्या गोष्टी ठीक व्हाव्या. किंवा तुम्ही आत्ता सध्या ह्या करंट एनर्जीजमध्ये पण असू शकता. ओके, टाईमलेस मेसेज आहे. ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल युनिवर्स तुमच्याकडं त्या टायमाला त्या सिच्युएशननुसार नक्की तुमच्या पुढे तो व्हिडिओ घेऊन येतील. तर आपण चेक करूया की तुम्ही आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये काय विचार करताय आणि कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत हे पण विचार करताय तुम्ही. जे माझे व्ह्यूवर्स आहेत आत्ता सध्या करंट एनर्जीज काय आहेत आणि काय विचार करत आहेत की त्यांच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी याव्या असं माझ्या व्ह्यूवर्सला वाटतं, जेणेकरून त्यांची लाईफ एकदम हॅप्पी राहील, चांगली राहील. असं काय विचार माझे व्ह्यूवर्स करत आहेत. ओके, कमिटमेंट, सेल्फ लव, बॅलेन्स. ओके, आणि चेक करूया आणखीन काय वाटतंय तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये यावं. ओके, बिलॉंग. ओके, मला हा लव मेसेज वाटतोय. चेक करूया. फ्रीडम. चेक करूया आणखीन काय मेसेज आहे तुमच्यासाठी, काय विचार करताय, कोणत्या एनर्जीजमध्ये सध्या आहात आणि काय वाटतं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय यावं ज्याने तुमची लाईफ परिपूर्ण होईल. पास्ट सगळा तुमच्यासाठी वेगळा राहील त्या गोष्टींसाठी. आणि फ्युचर तुम्ही काय विचार करताय तुम्ही फ्युचरसाठी त्या गोष्टींसाठी. मला वाटतं ही 2 in 1 मेसेज आले आहेत. ओके, पर्सनली तुमच्यासाठी पण आलेलं आहे आणि तुमच्या इतर प्रॉब्लेमसाठी, इतर गोष्टींसाठी तुम्हाला इतर गोष्टींसाठी आलेलं आहे. ओके, बस झाले. खूप मेसेज आले आहेत आपल्याला. तुम्ही खूप एक्सपेक्टेशन ठेवता तुमच्याकडून की अशा गोष्टी झाल्या पाहिजेत. येस, जसं की आपण कार्ड काढलं होतं आणि तुम्हाला वाटतं पण रिस्टार्ट तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये व्हावं. मग ते रिलेशन असू दे, तुमच्या इतर गोष्टींसाठी तुम्हाला वाटतं रिस्टार्ट व्हावं. ज्या गोष्टी अपेक्षित तुम्ही करताय ना त्या गोष्टी काय करताय बघूया. काय विचार करताय तुम्ही करंट एनर्जीजमध्ये, कोणत्या गोष्टी येतात आहे. दोन्ही मेसेज सेम आलेले आहेत. ओके, ज्या आपण अफर्मेशन टाकलेले आहेत कार्डला ते सगळे मेसेज इथं आलेले आहेत. मी सगळे मेसेज तुम्हाला एक एक करून सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स. ओके, तुम्ही आता बॅलन्स करायला शिकताय किंवा तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे की तुम्ही एका अशा एनर्जीजमध्ये अडकलेला आहात आत्ता सध्या. तुम्हाला बॅलन्स नाही आहे जमत आहे आणि तुम्ही आता विचार करते की नाही आहे मला आता बॅलन्स करायचे आहेत त्या गोष्टी. ओके, इथं तुमच्या इतर गोष्टी आहेत, इथं तुम्ही स्वतः आहात. ओके, आणि ह्या गोष्टीला आता तुम्हाला बॅलन्स करायचं. ह्या 2 गोष्टींना समजा आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला बॅलन्समध्ये राहूनच त्या गोष्टी होतील. ओके, तर तुम्हाला तो बॅलन्स करता आला तरी पाहिजे किंवा तुम्ही त्या बॅलन्समध्ये येत आहे. राईट, आत्ताचा सध्याचा हा मेसेज आहे. फ्रीडममध्ये येत आहे. मला असं वाटतं की आता तुम्ही पास्टपेक्षा आता चांगल्या गोष्टींमध्ये येणार आहात. फ्रीडममध्ये येणार आहात. स्वतः काय आहे मला असं वाटतं तुम्ही आता ओळखताय स्वतःला. स्वतः काय आहात आणि स्वतःला आता काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही येस पास्ट, जसं मी आत्ता बोलले पास्टच आहे मेमरीज. या पास्टमध्ये काय झालं आता तुम्हाला विसरायचं आहे. तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे आणि त्याला आणखीन कसं ब्राईट करता येईल, चांगलं करता येईल आणि ते पण फ्रीडमली तुम्ही ते डेफिनेटली करणार आहात. कमिटमेंट, तुम्ही आत्ता विचार पण करत असाल की तुम्हाला वाटत पण आहे की कमिटमेंट तुमच्या लाईफमध्ये कमिटमेंट यावं. तुम्हाला कोणीतरी विचारण्यासाठी, प्रपोज करण्यासाठी किंवा अशा चांगल्या लोकांचा घेराव तुमच्या आजूबाजूला असावं तुम्हाला वाटतं, जे तुम्हाला समजून घेतील. ओके, जे तुम्हाला चांगल्या लेवलवर म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे हे समजून घेणाऱ्या लोकांसाठी बहुतेक तुम्ही वेट करताय. कमिटमेंट येत्या. हे कमिटमेंट लव्ह विषय पण असू शकतं. तुम्ही लग्नासाठी विचार करत असाल की तुमचं मॅरेज लाईफ व्हावं त्यासाठी पण येत आहे. तुम्ही विचार करत आहात की माझ्या लाईफमध्ये चांगला पार्टनर कोणी यावं त्यासाठी पण येत आहे. तुम्ही विचार करत असाल की माझ्या लाईफमध्ये सगळी चांगली माणसं यावी तर त्यासाठी पण हे कार्ड खूप छान आहे. ओके, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय.
सपोर्टिंग बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. सगळ्यांना जेवढं होईल तेवढं सांभाळून आणि समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करताय. म्हणजे तुमच्याकडून ते नातं तुटणार नाही ह्याचं जितकं होईल तेवढं म्हणतो ना की आता त्या गोष्टी इतक्या इनफ झालेल्या आहेत तुमच्यासाठी, तरीही तुम्ही म्हणतो ना इथंपर्यंत ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही. तो बॅलन्स चांगला ठेवण्याचा प्रयत्न करता. ही तुमची क्वालिटी खूप चांगलं आहे. मला वाटतं तुम्ही सेल्फ लव्ह शिकणार आहे आता. ओके, सेल्फ लव्ह काय असतं हे आता तुम्ही हळूहळू शिकताय. प्रेम काय असतं, प्रेम स्वतःवरचं काय असतं, सेल्फ लव्ह काय असतं हे मला वाटतं की तुम्ही आता हळूहळू शिकणार आहात करंट एनर्जीजपासून. ज्या वेळेला माझा मेसेज मिळेल ना तुम्ही हळूहळू सेल्फ लव्हमध्ये येणार आहे. सेल्फ लव्ह काय असतं हे तुम्हाला आता समजणार आहे. ओके, तुम्हाला असं वाटतं की पिलरची एनर्जी झालेलं आहे कार्ड. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पार्टनर आणि तुमचं रिलेशन नेहमी चांगलं राहिलं पाहिजे. कारण एक तुम्हालाच रिलेशन चांगलं ठेवायचं नाही आहे, त्यांचीही जिम्मेदारी बनते तुमच्याशी रिलेशन चांगलं ठेवण्यासाठी. ओके, तर तो पिलर महत्त्वाचा असतो. म्हणजे जसं बॅलन्स, जसं मी मगाशी बोलले बॅलन्स चाललं होतं फर्स्ट कार्ड बॅलन्स. तुम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करता, तर तुम्हाला वाटतं रिलेशनमध्ये पण तसंच बॅलन्स तुमच्या पार्टनरनं केला पाहिजे तुमच्यासोबत. एक असं नाही की तुम्हीच फक्त ते हँडल करायचं एकट्यानं ते रिलेशन, नाही आहे. त्यांच्याकडून झालं तर तो बॅलन्स एकदम करेक्ट येणार. ओके, मला असं वाटतं की तुम्ही हळूहळू ना स्ट्रॉंग होत आहे. तुम्ही ना आता गोष्टी समजणार आहेत तुम्हाला बऱ्यापैकी. आणि जरी ज्या गोष्टी तुम्हाला अशा पास्टमधल्या जरी घेऊन आता तुम्ही पुढं जाऊन विचार केला ना, तुम्ही जास्त आता हतबल होणार नाही आहे मला वाटते कोणाच्या पुढं. तुम्ही स्ट्रॉंगली आता उभं राहताय. किंवा असा मेसेज आहे की आणखीन स्ट्रॉंग तुम्हाला उभं राहायचं आहे. या ट्रीसारखं, या झाडासारखं स्ट्रॉंग उभं राहायचं आहे की कुणी येऊन तुम्हाला हे नाही केलं पाहिजे. कुणी येऊन असं बोललं काय जरी तुम्ही तिथल्या तिथंच हे राहिलं पाहिजे तुमच्या ठाम मतांवर, असं मला वाटतं आहे. ओके, तुम्हाला हेही माहिती आहे की तुमच्या लाईफमध्ये बरेच लोक आहेत जे तुमच्याबद्दलचं गॉसिप करतात आहे. चांगलं वाईट काही पण असू शकतं, हे तुम्हाला डेफिनेटली 100% माहिती आहे. तुमच्या लाईफमध्ये ही लोकं आहेत. आत्ता तुम्ही विचार पण करताय आणि तुम्हाला माहिती आहे की पुढे जाऊन पण थोडेफार ही लोकं तुमच्या लाईफमध्ये राहणार आहेत. बिलॉंगिंगचं कार्ड आलेलं आहे. याचा अर्थ हे की तुम्हाला तुमच्या पद्धतीने थोडं डिझाईन करायचं आहे तुमचं लाईफ आता. ओके, ज्या पास्टमध्ये गोष्टी झाल्यात ना त्या तुम्हाला आता थोडं मला असं वाटतं की विसरायच्या आहेत आणि तुम्हाला चांगलं करायचं आहे. तो बॉन्ड, घरातल्या बऱ्याच गोष्टी, हॅपीनेस आणण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये तुम्हाला राहायचं आहे जास्तीत जास्त. ओके, ॲडव्हेंचरचं कार्ड आलेलं आहे. ॲडव्हेंचर म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जर नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जर नसाल आणि खरोखर तुमचं पार्टनरशिप तुमच्या फ्रेंडसोबत चांगलं असेल, लव्ह पार्टनरसोबत जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही कुठेतरी फिरायला वगैरे जाण्याचा पण चान्स आहे, दिसतं हेचं. आणि तुम्ही जाऊ शकता मस्त, फक्त दोघंच काहीतरी असं प्लॅनिंग करू शकता पुढे जाऊन आणि फक्त दोघंच फिरायला जाऊ शकता असं पण दिसतं आहे. ओके, डीप लव्हचा मेसेज आलेला आहे. तुम्ही काय फील करताय? येस, तुम्ही डीप लव्ह फील करताय तुमच्या पार्टनरसाठी, राईट. आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये आणि फ्युचरमध्ये पण मला असं दिसतंय की डीप लव्ह तुम्ही ऑदर अनकवर हिडन. ओके, हा एक हिडन मेसेज आहे. हे जे डीप लव्ह तुम्ही फील करताय ना हे फक्त मनात नाही, फिजिकल लेवलवर पण तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हे फील करताय डीप लव्ह. तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होत आहेत बघा आणि नक्की घ्या. मला असं वाटतं की तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे. सरप्राईज आलेलं आहे. सरप्राईज तुम्हाला आत्ता सडनली आत्ता करंट एनर्जीजमध्ये ज्या गोष्टीचा विचार करता की कसं होईल फ्युचरमध्ये, काही गोष्टी काही अशा ज्याच्यामध्ये आत्ता तुम्ही थोडंसं अडकलेलं आहात, तर मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीतून निघून तुमच्याकडे चांगल्या गोष्टी येतात आहे. सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही भरपूर दिवस झालं वेट करताय ना ती गोष्ट तुम्हाला सरप्राईजच्या रूपामध्ये मिळते. मग अगदी तुमचं डीप लव्ह पण असू शकतं. डीप लव्ह ज्याच्यासाठी तुम्ही विचार करताय मानसिक आणि फिजिकल लेवलवर, मला असं वाटतं की ती गोष्ट तुमच्याकडे येताना मला दिसते, ते सरप्राईज तुम्हाला मिळताना मला दिसतं आहे. ओके, आत्ता सध्या तुम्ही विचार हा करताय आणि हा मेसेज तुमच्याशी कसा रेझोनेट झाला आहे मला नक्की सांगा. तुम्ही काय फील करता? जो आत्ता मी मेसेज सांगितला तसंच तुम्ही फील करता का? इतर सगळ्या गोष्टींसाठी मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा नक्की करा. ओके, थँक्यू सो मच.